हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण चरक सूत्रस्थान यातील 21वा अध्याय त्यामधील निद्रा या टॉपिकवर बोलणार आहोत. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो लेट्स स्टार्ट. सर्वप्रथम निद्रेच्या सम्यक योगामुळे होणारा आपल्या शरीरावरती परिणाम. तर सर्वप्रथम निद्रेच्या सम्यक योगामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होते, देहपुष्टी होते, बलवृद्धी, पौरुषशक्ती वाढते, त्याचबरोबर ज्ञान आणि पुन्हाही प्राप्त होते. तेच जर निद्रेचा अयोग झाल्यास म्हणजेच पूर्णपणे झोप न घेतल्यामुळे अथवा झोप न लागल्यामुळे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. कृशता येते, दुर्बलता येते, विषयांचे योग्य ज्ञान होत नाही, त्याचबरोबर आपला जीवनाचा नाशसुद्धा होतो. त्याला आपल्याला निद्रेचे प्रकार नाही म्हणता येणार, बट निद्रेचा मिथ्यायोग, अतियोग आणि अयोग. म्हणजेच जर अवेळी निद्रा घेतली किंवा खूप वेळ निद्रा घेतली किंवा मुळीच घेतली नाही तर यामुळे आपले आरोग्य नष्ट होऊन आपल्या जीवनाचा नाश होऊ शकतो. आता आपण दिवसा झोपण्यास योग्य व्यक्ती बघूया. शक्यतो दिवसा झोपणे टाळावे, परंतु ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसा झोपणे सांगितले आहे. कारण ग्रीष्म ऋतू आदान काळातील असल्यामुळे शरीर रुक्ष होते, वातवृद्धी होते आणि रात्र लहान असल्यामुळे दिवसा झोपणे लाभदायक ठरते. तर दिवसा झोपण्यास योग्य व्यक्ती जो व्यक्ती अधिक श्रम करतो, ज्याला अन्न पचलेले नाही म्हणजेच अजीर्ण झालेले आहेत, वृद्ध, बालक आणि जे रोगांनी ग्रस्त झालेले आहेत, या व्यक्ती दिवसा झोपण्यास योग्य समजल्या जातात. काही आपण पॉईंट्स बघूया. जसे की अतिस्थूल, नित्य सेवन करणारे, कफ प्रकृतीचे, कफरोगी आणि दूषिविष पीडित व्यक्तीने कुठल्याच ऋतूत झोपू नये. आता अकाली दिवसा झोपल्याने होणारे विकार. जर आपण अवेळी झोपलो तर त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होते. जसे की त्यामुळे आपल्याला डोकेदुखी, अंगदुखी, शरीर जळता, सूज येणे, खाज, तंद्रा, खोकला, मळमळणे, स्मृतिनाश, इंद्रिय दुर्बलता हे अनेक लक्षणे बघायला मिळतात. आता निद्रा निवारणाचे उपाय. निद्रा निवारणासाठी विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि वमन हे पंचकर्मातील काही कर्म सांगितलेले आहेत. त्याचबरोबर व्यायाम करणे, धूमपान करणे हे सुद्धा सांगितलेले आहेत. आता निद्राकारक उपाय. निद्राकारक उपाय यामध्ये अभ्यंग करणे, उठणे लावणे, स्नान करणे, तूप सेवन करणे, मद्य सेवन करणे आणि नेत्रतर्पण सांगितले आहेत. आता आपण निद्रेचे प्रकार बघूया. निद्रेचे एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत. तमोभवा, श्लेष्म समुद्भवा, मनः शरीर संभवा, आगंतुकी, व्याध्युनुवर्तिनी, रात्री स्वभाव प्रभा. तर तमोभवा जे तमोगुणामुळे येणारी आहे. श्लेष्म समुद्भवा जे कफामुळे उत्पन्न होणारी आहे. मन शरीर श्रमसंभवा जे मन आणि शरीर थकल्यामुळे येते. आगंतुकी एखाद्या बाह्यगंध, औषध किंवा प्रलेप यामुळे येणारी. व्याध्यनुवर्तिनी तेच एखाद्या रोगाचा उपद्रव म्हणून उत्पन्न होणारी. आणि रात्री स्वभावप्रभा जे आपल्याला रात्री स्वभावता येते. हे ओव्हरऑल आपण निद्रेबद्दल बघितलं. सो निद्रा हा टॉपिक इथेच संपला. थँक्यू.